नमस्कार. सी कंपॅरेटिव्ह फॉर्मेशन प्रोसेस मध्ये आपण ॲमेझॉन, वॉज देअर आणि शॅल बी विल बी हे कसं वापरलं जातं साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळात याचा एक व्हिडिओ पाहिला होता. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅव, हॅज, हॅड आणि शॅल हॅव, विल हॅव हे तीन कन्सेप्ट आपण कंपॅरेटिव्हली कसे वापरतो हे जर लक्षात आलं तर जबरदस्त लेवलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होईल. आणि तुम्हाला सांगू, इंग्रजी बोलण्यासाठी 40% ज्या टेन्सेसचा उपयोग होतो 40% त्याला म्हणतात सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आणि यांचे जर हे फॉर्मेशन तुम्हाला कळाले तर यू कॅन मेक द मिरॅकल्स इन द कम्युनिकेशन स्किल. दॅट्स नो प्रॉब्लेम. फाईन. येस प्लीज. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हॅव आणि हॅजचा उपयोग पाहिला होता. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण हॅडचा उपयोग पाहिला होता. सिंपल फ्युचर मध्ये आपण शेल ऑब्जेक्ट विल प्लस हॅव याचा उपयोग पाहणार आहे. या सगळ्यांचा उपयोग कशाकडे होतो तर बघा, एखादी गोष्ट च्याकडे, च्या जवळ किंवा च्याला आहे या अर्थाने सिंपल प्रेझेंट वापरायचं, असेल या अर्थाने सिंपल फ्युचर वापरायचं आणि होता, होती आणि होते या अर्थाने सिंपल पास्ट वापरायचं. हे बघा, हा पार्ट कॉमन आहे बरं का. च्याकडे, च्याजवळ, च्याला आहे, हॅव हॅव. च्याकडे, च्याजवळ, च्याला असेल, हॅव, विल हॅव, शॅल हॅव. च्याकडे, च्याजवळ, च्याला होता, होती, होते त्याला आपण हॅड वापरतो. आता हा आणि हा पार्ट आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. मी फक्त सिंपल फ्युचर मध्ये शॅल हॅव, विल हॅव कसं वापरायचंय हे मी तुम्हाला आता इलॅबोरेट करून सांगणार. जसं उदाहरण बघा, माझ्याकडे पुस्तक असेल. काय असेल? पुस्तक असेल. आय विल हॅव अ बुक. आता तुम्ही म्हणाल की विल आणि शॅल कुठं वापरायचं ते पण सांगा ना. ते पण सांगणार आहे, काळजी करू नका, कारण ऑलरेडी ते एक्सप्लेन केलेलं आहे सिंपल फ्युचरच्या पहिल्या रूल मध्येच. पण तरी सांगतो, लक्षात ठेवा. आय आणि वी चं इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असेल तर शॅल वापरायचं, अदरवाईज सगळ्या ठिकाणी विलचाच वापर करायचा. थोडक्यात विल हॅवचा वापर करायचा असं म्हणूया आपण. आलं लक्षात? सेम कंडिशन असतात. माझ्याकडे पुस्तक असेल हे अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स आहे. होकारार्थी वाक्यात आपण विल हॅव वापरू शकतो सगळ्या ठिकाणी. निगेटिव्ह स्टेटमेंट, माझ्याकडे पुस्तक नसेल, आय विल नॉट हॅव a book. I will not have a book. आता ह्या will not च्या आपण or मध्ये I won't have book असं वापरलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंटरॉगेटिव्ह वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य आपण आताच पाहिलं, आय एम वीचं वाक्य असेल तर सुरुवातीला शालचा वापर करावा. माझ्याकडे पुस्तक असेल का? Shall I have a book? Shall I have a book? माझ्याकडे पुस्तक असेल का? आता एक उदाहरण आपण कंपॅरेटिव्ह तोंडी सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन होता, आय हॅड अ पेन. माझ्याकडे पेन असेल, आय विल हॅव अ पेन. घरामध्ये प्रॅक्टिस करत असताना अशाच पद्धतीने करा. आमच्याकडे टीव्ही आहे, वी हॅव अ टेलिव्हिजन. आमच्याकडे टीव्ही होता, वी हॅड अ टेलिव्हिजन. आमच्याकडे टीव्ही असेल, वी विल हॅव अ टेलिव्हिजन. असं मालकी अधिकार दाखवण्यासाठी प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव हॅज, पास्ट टेन्स मध्ये हॅड आणि सिंपल फ्युचर मध्ये शॅल हॅव, विल हॅव चा वापर होतो.
ॲडिशनल आणि कंपॅरेटिव्ह फॉर्मेशनच्या सिरीजमध्ये घेतलेला हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला नक्की कळाला असेल. हा कन्सेप्ट जर कळाला असेल आणि कंपॅरेटिव्ह फॉर्मेशन कळालं असेल तर बिनधास्त दिवसभरातून सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायला सुरुवात करा आणि बघा, यू कॅन बी द मास्टर ऑफ कम्युनिकेशन. थँक्यू व्हेरी मच.